पुण्याच्या एकता नगरला पावसाचा चांगलाच फटका बसलाय। दरम्यान पुण्याच्या एकता नगरमध्ये पुन्हा एकदा पाणी भरायला सुरुवात झाली। तसंच या भागातील विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झालाय। पुण्यातील सर्वाधिक पुराचा फटका बसला त्या एकता नगर परिसरात आपण आहोत। सकाळपासून येथे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। एकंदरीतच येथे सध्या लाईट नाही, लोकांना अन्न देखील नाही। अशा परिस्थितीत नागरिक मोठ्या प्रमाणात चिंतित आहेत। आपल्यासोबत काही एकता नगरमधील नागरिक आहेत। काका, काय सांगाल? सकाळपासून एकंदरीत काय परिस्थिती? सकाळपासून पूर आला, त्यानंतर 7 फूट पाणी होतं। आमच्या घरात तर सगळं काय गेलं, फ्रीज बीज सगळं नुकसान झालं। जेवणा वगैरेची जेवणाचं बाहेर होतं आम्ही, त्यामुळे काय प्रॉब्लेम नव्हता, पण घराचं नुकसान पुष्कळ झालं। काय एकंदरीत काय परिस्थिती? नाही, जेवण पाण्याची व्यवस्था इथे स्थानिक नगरसेवकांनी वगैरे केले। पुणे महानगरपालिकेने पण बिस्किटचे पुडे, दूध वगैरे वाटलेले आहे सकाळी लोकांना, तर मदत दिलेली। खाण्यापिण्याचे हाल तसे झालेले नाही आहेत, फक्त लाईट नाही, लोकांचं मोबाईल वगैरे सगळे बंद आहेत हे सगळे, त्यामुळं पिण्यासाठी पाणी नाही। आणि सगळ्यात मेन म्हणजे पाण्याच्या ज्या टाक्या आहेत प्रत्येक बिल्डिंगमध्ये, त्याच्यामध्ये पुरात आणि गटाराचं पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे आता त्या पूर्ण साफ केल्याशिवाय लोकांना पिण्याचं पाणी मिळणार नाही। ही मोठी समस्या आहे सगळ्यात पहिली। TV9 मराठी, दीपक कापरे, पुणे।